सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपण शिरसोली या आष्टीजवळील एका गावामध्ये आहो आणि इथे देवानंदजी डोळस म्हणून एक व्यक्ती आहे। त्यांच्या घराच्या आवारातच एक बाहेर असे एक मंदिर आहे समर्थ लहानूजी बाबांचं, आणि हीच ती बाबांची मूर्ती या मंदिरामध्ये स्थापन करण्यात आली। आणि आदरणीय स्वर्गीय दादा गुलाबरावजी डोळस हे लहानूजी बाबांचे भक्त, आणि सविस्तर माहिती आपल्याला देवानंद भाऊ डोळस हे सांगणार आहेत। इथे कार्यक्रम सुद्धा केला जातो। हे लहानूजी बाबांचे एक छोटंसं मंदिर या शिरसोली गावामध्ये आहे। जय गुरु। 1 तारखेला मग अभिषेक राहतो। बाजीले कपडे सगळं आम्हीच करतो। बाहेर वगैरे करतात। अशा पद्धतीची सेवा तुमची बाबाजी करून घेते। आधी आम्ही जात नव्हतो। बरोबर। पण जेव्हा माझे सासरे आहे ना, तर त्यांच्या स्वप्नात आले लहानूजी महाराज। हो। आम्हाला 3 कार्यक्रम होते म्हणून हे माहित नव्हतं। बरोबर। तर मग त्यांच्या स्वप्नात आले की 3 कार्यक्रम होते, तर तुम्ही एका कार्यक्रमाला येत काऊन नाही बा, असं आमच्या सासऱ्याला सांगितलं। अच्छा। मग तेव्हापासून आम्ही जाणं सुरू केलं। तर आम्ही स्वप्न दृष्टांत प्रमाण मानू असं काय, आणि ते 3 कार्यक्रमाला ते जातो। हो। आणि मग हा तर स्पेशलच राहतो। अच्छा, 1 सप्टेंबरचा। 1 सप्टेंबर। तर तुम्ही जे काही बाबांबद्दल थोडक्यात माहिती सांगितली, आणि तुमच्या परिसरामध्ये आवारातच मंदिर आहे बाबाजीचं शिरसोलीला, तर ही जी माहिती सांगितली याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहो। बाकीची माहिती मी देवानंद दादा डोळस जे आता सध्या तळेगावला राहतात श्यामजी पंत, त्यांच्याकडून घेतोच आहे। तर जय गुरु, जय लहानूजी बाबा, समर्थ लहानूजी महाराज की जय। सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय। आज आपल्यासोबत मूळचे शिरसोली या गावातील रहिवासी, आणि ज्या ठिकाणी समर्थ लहानूजी बाबांचं त्यांनी एक मंदिर बांधलेलं आहे, त्या गावातील रहिवासी असलेले व्यक्ती आहेत पुंडलिकरावजी डोळस आणि त्यांचे चिरंजीव देवानंदजी डोळस। तर दादाजी तुमचं नाव सांगा सगळ्यात। माझं नाव पुंडलिक गुलाबराव डोळस। हो। दादा तुमचं नाव सांगा। देवानंद पुंडलिकराव डोळस, शिरसोली। तर तुम्ही मला एक सांगा की समर्थ लहानूजी बाबांचा भक्तीचा ध्यास कसा लागला तुम्हाला? तर माझ्या वडिलापासून लागला होता। हो काय? तुमचे वडील बाबाजीच्या दर्शनाला जात होते? हो, नेहमी तिथून गावावरून पायदळ जावं लागे त्यावेळेस। हो हो। गाडी घोड्याचं काही होतं नाही, बरं, पायदळ जायचं त्यावेळेसपासून आम्हाला ध्यास आहे। मग तुम्ही जायचे का? हो, ते बाबाजीसोबत मी जायचं, असं माझ्या वडिलांसोबत। तुमचं दर्शन झालेलं आहे? बापा दर्शन मी स्वतः पाहिलेलं आहे, दर्शन झालेलं आहे माझं। बरं। तर तुम्हाला काय म्हणे वगैरे असे काही आठवते का? माझ्या बहिणीचा तिथं साक्षगंध म्हणजे संबंध होता। माझी जी बहीण माझ्यापेक्षा लहान आहे, हो, तर बाबाजीला विचारून ये म्हणे माझे वडील म्हणे। तर बाबाजीला विचारायला गेलो तर बाबाजी गेले ते संडासले। अच्छा। संडासवरून येता येता कोणी म्हणे मारते, त्यावेळेस मला काही तेवढा अनुभव नव्हता। बाबाजीच्या जवळ एक काळी होती, गळवा होता पितळचा। गेलो मी दर्शन केलं, बाबाजीचं पाय धरले। येता येता तिकडून संडासवरून येता येता पाय धरले, आणि बाबाजीने ते ओळखलं बरोबर। कायले आला बाबा, जाय हाकल म्हणे घोडं, बरोबर होते म्हणे। असे शब्द दिले? आमचा ठाम विश्वास आहे त्याच्यावर आमचं। मग जाय हकल म्हणे घोडं जुळलं का बरोबर? ते लग्न जुळलं। कोणत्या गावले? पुलगावले। हो। तिचा संसार थाटात आहे, व्यवस्थित आहे, पोरं सरस सुशिक्षित आहे, आश्रमशाळेचा अध्यक्ष आहे मोठा चिमूरला। तर तुम्ही जे मंदिर बांधकाम केलं, हो हो, हे स्वतः केलं तुम्ही? स्वतः केलं मी। अच्छा। ते कशी का स्फूर्ती भेटली मग तुम्हाला? स्फूर्ती ती बाबाजीचं मंदिर म्हणजे तो नेहमी मला ध्यास राहायचा तो। हो काय? कसं बाबाजी काय अमुक तमुक, मला तिथूनच दृष्टी भेटली की म्हटलं बाबाजीचं इथं आपलं काही ना काहीतरी करायचं असलं पाहिजे, मंदिर बांधायचं। कोणत्या वर्षी बांधलं मग ते? जवळजवळ त्याला तर 15-20 वर्ष झाले असं। हो, एक छोटंसं व्यवस्थित। हो हो। आणि असं आतमधल्या भागात न ठेवता तुम्ही असं बाहेरच्या दृष्टीने ठेवलं की जेणेकरून तिथं दर्शन प्रत्येकाचं, प्रत्येक दर्शन करते ना तिथे येतात। बरोबर। दादा तुम्ही सांगा की तुम्ही सुद्धा उत्स्फूर्तपणे बाबाजीची भक्ती करत असता, आणि जे काही कार्यक्रम असते, मला तुमचं नाव कळलं आष्टीमधून,
जे काही कार्यक्रम असतात बाबाजीचे, तो एक छोटेखानी कार्यक्रम सुद्धा तुम्ही करत असता, त्याबद्दल सांगा. कोणता कार्यक्रम करता? गेल्या अनेक वर्षापासून आम्ही जे आजोबापासून वडिलांपासून त्या ठिकाणी आमचा एक श्रद्धास्थान आहे. हो, आणि टाकळखिल्ला 1 सप्टेंबरला आमचा अनुदानाचा कार्यक्रम असते. बरोबर. आमच्या परिवारातील, आमच्या नातेवाईकातील, मित्र परिवार सर्व आम्ही त्या ठिकाणी गोळा होतो 1 सप्टेंबरला. 1 सप्टेंबर दरवर्षी. गेल्या जवळपास 40 वर्षापासून आमचं ते अनुदान आहे. बरं, 1 सप्टेंबर का घेतली बा तारीख तुम्ही? 1 सप्टेंबर म्हणजे ते माझी जन्मतारीख आहे ती. अच्छा. पावळे साहेब होते त्यावेळेस. भगवंतराव असं असं त्यानंच दिली ते. हो काय? तर तिथे दादा मग आणखी काय, कोणता कार्यक्रम? अन्नदानाचा कार्यक्रम असते. आणि पुन्हा आमच्या अवधूती भजन 2.5 दिवस चालते तिथं. अवधूती भजनाचा नाद आहे आम्हाला. हो हो. तुमच्या तिथे आतमधल्या भागामध्ये मला झेंडा वगैरे. हो हो. अवधूती भजन मंडळी आम्ही बोलावतो. 2.5 दिवस रात्रभरी भजन असते. बाबाजीले 5 कपडे, हे ते पूर्ण अन्नदान, आमचे वैर वगैरे सर्व नित्यनेमान. आमचं सारं चुकन, पण ते चुकत नाही. तर तुम्हाला आणखी कोणते साक्षात्कार वगैरे घडले का बाबाजीचे? बाबाजीचे साक्षात्कार आता पुष्कळ घडले. एखादा आठवत असणार का? एखादा आठवण? बरं. माझी जमीन पलीकडे होती, मोर्शी तहसीलमध्ये, म्हणजे नदीच्या पलीकडे जमीन होती. बरं. त्यावेळेस म्हणजे असा काही पूर आला का सारी जमीन वाहून गेली. 30 एकर जमीन होती माझी पलीकडे. असं काय? ते जमीन वाहून गेली. तर त्यावेळेस ते परिस्थिती जराशी बिकट. मग आम्ही गेलो बाबाजीजवळ. बाबाजी, माझे वडील, मी, आता कसं होईन बा? म्हणजे प्रपंच मोठा होता आमचा, 15-16 जणांचा कुटुंब. कसं चालन बा? बाबाजी काही नाही. बाबाजीचं दर्शन घेतल्यावर बाबाजी म्हणे काही नाही म्हणे, देव करत फिरावं म्हणे. सर्व बरोबर होते. तर आम्हाला काही आठवलंच नाही त्या वर्षीचा. त्या मोठा प्रसंग माझ्या आयुष्यात. असं काय? म्हणजे देवाचं करत राहा. देवाचं करत राहा. बरोबर होते. बरोबर होते. म्हणजे तुम्हाला काही अडचण जाणवली? अडचण जाणवलीच नाही. कसं झालं, काय झालं, कसं निभलं ते वर्ष. हा एक मोठा प्रसंग. हा मोठा एक प्रसंग होता. तर दादाजी, तुम्ही आणि देवानंद दादांनी जे काही माहिती सांगितली, तुमच्या पिढीमध्ये अजूनही लहानोजी बाबाची भक्ती चालूच आहे आणि चालत राहील. तर जे काही माहिती सांगितली समर्थांचे, तुम्ही 2 दृष्टांत सांगितले, याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे. आणि या लहानोजी स्वानुभव या चॅनलचा उद्देश सांगतो की ज्या भक्तांनी प्रत्यक्ष बाबाजीचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या ज्यांना अनुभूत्या आल्या, त्या व्यक्तींच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत बाबाजीचा काय अधिकार होता आणि काय सामर्थ्य होतं बा त्याच्या भक्ती, हे आपल्याला तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करायचं आहे. आणि लहानोजी स्वानुभव या चॅनलच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. बरोबर. तर आज तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जय गुरु. 1 मिनिट. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संत लहानोजी महाराज जे देवस्थान आहे, हे माझ्या दृष्टिकोनातून किंवा परिसराच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा होतात. अभ्यासिका आहे ना. बुवाबाजीचं स्थान नाही. त्या ठिकाणी चांगली स्पर्धा परीक्षा होतात. त्यातून मुलं घडतात, अधिकारी बनतात. हे त्या देवस्थानचे विशिष्ट वैशिष्ट्य आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक सहभागातून सगळे काम होते. आणि तिथे कुठल्याही जाती पंथाचा नाही भेदभाव नाही. आणि बाबाजीनं सुद्धा पाळला नाही. अनेक तुम्हाला असे दृष्टांत सांगता येईल की एका तिथल्या मेश्राम नावाच्या व्यक्तीपासून बाबाजीनं मोहोळ असते की नाही मधमाशाचं, हे मोहोळ झाडलेलं त्या माणसाच्या हातातलं सुद्धा खाल्लं. म्हणजे प्रेम भक्त वत्सल असे बाबाजी होते. तर तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जय गुरु. जय गुरु. जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय.